पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची सुरक्षा यंत्रणा आता ॲक्शन मोडवर काम करत आहे। याच पार्श्वभूमीवर आता देशातील पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडून निघून जाण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून आल्या। या दरम्यान देशात वास्तव्य करत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची धक्कादायक आकडेवारी समोर आली असून या पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांनी देश सोडावा या स्थानिक सुरक्षा यंत्रणेकडून शोध मोहीम राबवण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर आता कल्याण पोलिसांकडून पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांची शोध मोहीम सुरू केली आहे। कल्याणच्या पोलीस यंत्रणेकडून शहरातील परदेशी नागरिकांनी तपासणी सुरू आहे। शहराच्या डीसीपी स्क्वॉड आणि पोलीस ठाण्यातील पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचं आता समोर आलं असून 6 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे। या कारवाई दरम्यान डोंबिवलीतील गोग्रासवाडीतून 3 बांगलादेशी नागरिक मिळून आले, तर कल्याणच्या महात्मा फुले बाजारपेठ आणि खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी 1 असे 3 बांगलादेशी आढळून आले आहे। एकूण 6 बांगलादेशींना पोलिसांनी अटक केली आहे। कबीर काझी, रफिक काझी, रब्बी हुसेन, खैरुल अली मंडल, शाह आलम शेख आणि अन्य 1 जण अशी या बांगलादेशींची नावे आहेत।